चला आता आपण बघूया आपल्या भीम सैनिक आणि भीम कन्यामध्ये किती आवाज आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, अण्णाभाऊ साठेंचा, माता रमाईंचा, या सर्व महापुरुषांच्या चरणी मी नतमस्तक होऊन मी माझे मनोगत व्यक्त करते. त्यागाला प्रतिशोध झाली तू रमाई, माझ्या बाबाचा संसार एवढी केली तू कमाई. त्यागाला प्रतिशोध झाली तू रमाई, माझ्या बाबाचा संसार एवढी केली तू कमाई. गरिबी जरी त्या संसारात होती, रमाईची भीमाला तरी साथ होती. भीमराव होते दिव्याच्या समान आणि त्या दिव्याची रमाई वात होती, आणि त्या दिव्याची रमाई वात होती. माता रमाई म्हणजे काय सांगा? रमाई म्हणजे त्याग, रमाई म्हणजे समर्पण, रमाई म्हणजे सुंदरता, रमाई म्हणजे भव्यता, रमाई म्हणजे सर्वांना सांभाळून घेणारी ताकद, रमाई म्हणजे बाबासाहेबांची सावली आणि इथल्या लाखो दीनदलितांची माऊली, आणि इथल्या लाखो दीनदलितांची माऊली. आपण जर गुगलवर बघितलं असेल, ट्विटरवर बघितलं असेल, अनेकांच्या व्हॉट्सअप ॲपवर बघितलं असेल, तर त्यावरती लिहिलेलं असतं रमाबाई आंबेडकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की या देशातील लोकांनी रमाईला रमाबाई म्हटलंय. आजपासून रमाबाई म्हणायचं नाही, सावित्रीबाई, जिजाबाई, बाई म्हणायचं नाही तर आई म्हणायचं. पराक्रमाचं मातृत्व जरी पुरुषाकडे असलं तरी मातृत्वाचं पराक्रम हे महिलेकडेच अभावित आहे, आणि ह्या महिलेने हे पराक्रम ह्याच मातीमध्ये दाखवला. हे पराक्रम राष्ट्रमाता जिजाऊंनी दाखवला, सावित्री आईने दाखवला, माता रमाईने दाखवला. जर रमाई नसते तर बाबासाहेब आपल्यासाठी केवढं काहीच करू शकले नसते. रमाईने बाबासाहेबांना प्रत्येक वेळी साथ दिली. ती फक्त साथ नव्हती तर या भारताला, या राष्ट्राला उभारण्याचं पाऊल वाट सोबत टाकण्याचं काम रमाईनं केलं. म्हणून आईचं स्थान द्यायचं, कारण या उदरामध्ये या भारताला नवजन्म देण्याचं काम रमाईनं केलं. आयुष्यभर कस्तलीस कधी न ढळू दिलं मनास, आयुष्यभर कस्तलीस कधी न ढळू दिलं मनात, तुझ्यामुळे सुख मिळते आज आम्हा लेकरास, आज आम्हा लेकरास. बाबासाहेब जर उभ्या आयुष्यामध्ये नाचले असते तर आपल्याला उभ्या आयुष्यामध्ये वाचण्याचा अधिकार प्राप्त झाला नसता. आपण वाचलं पाहिजे. वाचल्याने मस्तक सशक्त होतं, आणि जे मस्तक सशक्त होतं ते कुणापुढेही नतमस्तक होत नाही, आणि मी बाबासाहेबांच्या पुढे नतमस्तक होते. तो बौद्ध धम्म देऊन आम्हाला कोटी कोटी लेकरांना ज्ञान दिलं, बौद्ध धम्म देऊन आम्हाला कोटी कोटी लेकरांना ज्ञान दिलं. जगात न होणारं काम भीमानं दम्मानं केलं, आणि ते करण्यासाठी रमाईने आपल्या रक्ताचं पाणी केलं, आपल्या रक्ताचं पाणी केलं. तुमच्या बोलण्यात, तुमच्या वागण्यात एक योग्यता असेल तरच बोलत सांगा. सुरा मेरे मच पमात ठाणा वे रमणी, सिक्का पदम समाधी आम्ही. हे त्यांनीच म्हणावं जे दारू स्पर्श करत नाहीत, वाईन पित नाहीत, वाईन बार मध्ये जात नाहीत. अष्टांग मार्ग, त्रिसरण पंचशील त्यांनीच सांगावं. जर रमाई नसते तर बाबासाहेब आपल्यासाठी एवढं काहीच करू शकले नसते. रमाईने स्वतःचा संसार त्याग केला. रमाईने बाबासाहेबांना कोणतीही अडचण प्राप्त केली नाही. रमाईने जर त्याग केला नसता, 4 लेकराचा मृत्यू पाहिला नसता, तर आपण आज इथे बसू शकला नसतात. सोन्याच्या अंगठ्या असत्या का बोटात, सोन्याची चेन असते का गळ्यात, बुलेट असते का आपल्याकडे, आपल्या मांगा महाराला तर वेशीच्या बाहेर ठेवलं जात होतं. विचार जर रमाई, सावित्री, जिजाऊंचा जर तुमचा विचार प्रामाणिक असेल तर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. या महापुरुषांच्या जीवनातून आपल्याला हेच घ्यायचं आहे. पण 2 टप्पी नाही. इकडं दिसलं की जय भीम, आणि इकडं दिसलं की आरती गुण बाबाची आहे ना असं सुरू. अरे असा कसा बेमान झाला माझ्या बाबाला, त्यांच्या विचाराला, त्यांच्या विचाराची जरा प्रामाणिक राहा. सोडून द्या हे धंदे, आणखीन किती दिवस चालणार. माझ्या बाबाला जरा प्रामाणिक राहा. कोई क्या सोचता है मेरे बारे में, ये सोचते ही साये से डर लगने लगता है. कोई क्या सोचता है मेरे बारे में, ये सोचते ही साये से डर लगने लगता है. अब मुझे शेर से नहीं, अब गायों से भी डर लगता है, अब मुझे गायों से भी डर लगता है. अरे ज्यावेळी राजरत्नाचा आजार वाढत होता, रमाईने बाबासाहेबांना पत्र लिहिले, बाबासाहेब राजरत्नाचा आजार वाढत आहे, आणि इथले वैद्य राजरत्नाचा आजार विलाज करत नाहीत, आणि माझ्याकडलेही पैसे संपले आहेत. पण बाबासाहेब रमाईला पत्र लिहितात, मला आणखीन हवी तितकी स्कॉलरशिप प्राप्त झाली नाही. राजरत्न बाबासाहेबांचा सर्वात लाडका अपत्य आणि रमाईचा सर्वात शेवटचा लाडका अपत्य. दिसायला सुद्धा बाबासाहेबांसारखाच सुंदर, ते म्हणजे राजरत्न. राजरत्नी आजारी पडल्यावर त्या पशी जायला कोणीही तयार नाही. लाडकी इंदू तर जन्म होऊन काही महिन्यानेच गेली. राजरत्न ही गेला, गंगाधर ही गेला. त्यांच्या प्रेताला नवीन कापडं पुरवण्याला सुद्धा नवीन कापडं नव्हती. रमाई बाबासाहेबांना पत्र लिहिते, लाडकी इंदू गेली.
लाडकी इंदू गेली, गंगाधर गेला. तुम्ही यशवंताला तुम्ही राजरत्नाला सांभाळायला सांगितले होते, पण मी तेही करू शकले नाही. पण तुम्ही काळजी करू नका, मी तुमचा संसार सांभाळीन. असा त्याग माझ्या रमाईने केला. मातृत्वाची ती होती ओवी, मायेची सावली, माझ्या भीमाची रमा, इथल्या दिनदुबळ्यांची माऊली. संसार सांभाळला, जितक्या खस्ता खाता येतील तेवढ्या खाल्ल्या. यशवंत तेवढे जगले. रमाईने बाबासाहेबांना शेवटपर्यंत पाठीशी नाही, कारण पाठीशी राहणारे मागच्या मागच पळून जातात. रमाईने बाबासाहेबांना खांद्याला खांदा लावून साथ दिली, म्हणून बाबासाहेब एवढे आघात पोहोचू शकले. असा असीम त्याग माझ्या रमाईने केला. त्याग करूनी हक्काच्या सुखाचा, माथी उचलला डोंगर दुःखाचा. त्याग करूनी मातृत्वाचा, वसा उचलला कर्तृत्वाचा. युग पुरुष भीमाची माझी रमा झाली सावली, म्हणून तिला लोक म्हणतात 9 कोटी लेकरांची माऊली. रमाई जर नसते तर बाबासाहेब घटनाकार झाले असतील का? बाबासाहेब जर विश्वरत्न झाले असतील ते फक्त माझ्या रमाईमुळे. बाबासाहेब जर दलितांचे कैवारी झाले असतील ते फक्त आणि फक्त माझ्या रमाईच्या सहकार्याने. जर रमाई जर बाबासाहेबांना लाभली नसती, रमाईसारखी स्त्री जर बाबासाहेबांच्या आयुष्यात आली नसती तर कदाचित आपल्याला बाबासाहेब हे अवस्थामध्ये पाहायला सुद्धा मिळाले नसते. बाबासाहेब परदेशी शिकायला गेल्यावर माझी रमा बाबासाहेबांचा संसार चालवायचा प्रयत्न करते. ज्या बाईचा नवरा परदेशी शिकायला गेला त्या बाईचा रुबाब काय असायला पाहिजे? आता तर बघितलं, एका बाईचा नवरा प्राध्यापक, गुरुजी, डॉक्टर असेल तर त्या बाईचा रुबाब काय असतो ते आपल्याला माहीतच आहे. आणि मग माझ्या रमाईचा रुबाब काय असायला पाहिजे होता? ज्या इतिहासात जिचा नवरा परदेशी शिकतोय त्या बाईनं या देशामध्ये गौऱ्या थापून आपल्या नवऱ्याला पैसे पुरवले. त्या रमाईचा त्याग असीम आहे. आपण रमाईच्या त्यागाची जाणीव ठेवली पाहिजे. रमाई जर नसत्या तर भीमराव आंबेडकरांचे बाबासाहेब आंबेडकर कधीच झाले नसते. जशी चांदणी चंद्राची तशी रमा भीमाची होती ग. त्या माऊलीची जीवनगाथा परिश्रमाची होती ग. मोठ्या मनाची भारी गुणाची भोई रमाई होती ग. कोटी कोटी दलितांची ती आई रमाई होती ग. अर्धांगणी कष्टाळू ती पहिल्या क्रमाची होती ग. त्या माऊलीची जीवनगाथा परिश्रमाची होती ग. जय भीम, नमो बुद्धाय, जय रमाई.